हां, समोर लक्ष द्या. तुम्हाला आलं आहे ना? ओके, आहे. लक्षात घ्या की आत्तापर्यंत म्हणजे ज्या पद्धतीनं आपण नवोदयची एक्झामची तयारी करतो आहे आता, ठीक आहे, तर नवोदय का द्यायची, कशासाठी द्यायची, किंवा मग काय असतं नवोदयमध्ये, आम्हाला काय फायदा होईल, आम्ही एवढी मेहनत करणार आहेत ह्या वर्षामध्ये. ओके, ह्या सगळ्या गोष्टीवर डिस्कशन आपण करणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की नवोदयची तयारी का करायची बुवा. ओके, नवोदय नेमकं काय. ओके, तर नवोदय काय आहे तर पा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासनानं ग्रामीण भागातल्या होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी एक शाळा सुरू केली. ओके, एक चांगली शाळा, ज्या शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी शिकतील. मग अशा शाळा, जी शाळा असते ती आपल्या जिल्ह्याची म्हणजे बीड जिल्ह्याची आहे, गडी या ठिकाणी, बरोबर, गडीला शाळा आहे. ती शाळेचा जो कॅम्पस आहे तो आहे 20 ते 25 एकरचा कॅम्पस आहे. ओके, ती शाळा किती 20-25 एकरमध्ये आहे. आता त्या शाळेत शिकण्याचे फायदे काय. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे, आज इंग्रजी माध्यमाच्या विविध स्कूल आहेत, शाळा आहेत, त्या शाळेमध्ये आपण शिकण्यासाठी जातो. काही विद्यार्थी इथले जातात, बरोबर आहे. आपल्या माजलगावमधले सिंदफना, इगलवूड, फ्लाइंग बर्ड, सक्सेस, त्याच्यानंतर ही आपली काय ना सिद्धेश्वर, CBSC, अशा CBSC स्कूलमध्ये काय करतायत विद्यार्थी शिकतायत. आणि तिथं शिक्षण घेत असताना आपल्याला भरपूर अशी फीस भरावी लागते. कुठं 40,000 आहे, कुठं 50,000, कुठं 60,000 अशी फीस भरतो आपण दरवर्षी. का तर CBSC माध्यमातून शिक्षण मिळावं म्हणून. तर नवोदयला CBSC माध्यमातूनच शिक्षण दिलं जातं, पण ते फ्रीमध्ये, म्हणजे तुमच्या वडिलाला 1 रुपयाही भरायचा काम नाही. हे झालं पहिलं कारण नवोदयला जाण्याचं. दुसरं, आपल्या शाळेचा आकार. मी आकार कशामुळे म्हणतोय, हे खेळणं बी गरजेचं आहे, नुसतं शिक्षणच नाही, शिक्षणाबरोबर खेळ हा देखील महत्त्वाचा आहे. नाही तर हल्लीचे मुलं क्रिकेट खेळायचं म्हणलं तरी मोबाईलवर खेळतात का नाही. क्रिकेट खेळायचं म्हणलं तरी कुठं खेळतो, मोबाईलवरती खेळतो आपण. काही कबड्डी खेळायची मोबाईलवरच खेळायले, ग्राउंडवर जाईनाच गेले. बरं, ग्राउंडवर कुठं जायला आपल्या शहरात राहतो आपण. ओके, मग ग्राउंडवर जाऊन कुठं जाणार, गल्लीतल्या रोडवर, तिथं जाऊ देत नाहीत घरचे. शाळेत गेलं तर शाळा एवढ्या छोट्याल्या शाळा आहेत, बरोबर. मग जे नवोदय विद्यालय ते एवढा मोठा कॅम्पस ठेवण्यामागचं कारण काय, तर तिथं प्रत्येक खेळाला स्वतंत्र ग्राउंड असतं. म्हणजे उदाहरणार्थ कबड्डीसाठी वेगळं ग्राउंड, खो खोसाठी वेगळं ग्राउंड, व्हॉलीबॉलसाठी वेगळं ग्राउंड. ओके, प्रत्येक खेळाला स्वतंत्र ग्राउंड असतं. त्याचबरोबर तुम्हाला राहण्याची सोय. आता तिसरा फायदा काय, म्हणजे खेळण्यासाठी स्पेस मिळतो बुवा. आणि नवोदयचे भरपूर विद्यार्थी नॅशनल प्लेयर आहेत, चॅम्पियन आहेत, नॅशनल चॅम्पियन. तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय, नवोदयला जाण्यामागचं कारण सांगतो. कारण जिल्ह्यातून टॉपची 80 मुलं घेतात फक्त. आपल्या बीड जिल्ह्यातून हुशार 80 विद्यार्थी तिथं जाणार आहेत, कळलं. मग जर आपण म्हणतो ना, ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला, जुनी म्हण आहे ही. आपली संगत कशी आहे त्याच्यावर तर आपलं भविष्य अवलंबून असतं. संगत जर चांगली असली, आता 80 जिल्ह्यातून 80 निवडलेत म्हणल्यावर हे हुशारच असणार आहेत. सगळे हुशार पोरं आपल्यासोबत शिकायला म्हणल्यावर निश्चितच आपला तिथं काय होणार आहे, फायदा होणार आहे. एखादं लईच कमकुवत आहे, एखादं हुशार आहे असं नाही, सगळे सेम लेवलचे पोरं असतात, हुशार विद्यार्थी असतात सगळे. आलं का लक्षात. तर तो एक फायदा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आपण हे जे TV, मोबाईल, त्याच्यानंतर वाढदिवस, लग्न, त्याच्यानंतर आणखी काय काय समारंभ, कुणाचा बोकडाचा कार्यक्रम आहे, कुणाचा सप्त्याचा कार्यक्रम आहे, कुणाचा आणखी कशाचा कार्यक्रम आहे. ओके, ह्या नुसत्या वाढदिवसानं, त्या लग्नानं, त्याच्यानंतर या कार्यक्रमानं, आणि त्याच्यातून काही नाही झालं तर हे सगळं जर नाही झालं तर एखाद दिवशी सोडायला मम्मीच नसते, कधी पप्पाच अवेलेबल नसतात शाळेत सोडायला किंवा क्लासला सोडायला. असा डिस्टर्बन्स तिथं होत नाही, कारण तुम्ही हॉस्टेलमध्ये राहता. हॉस्टेलमध्ये राहण्याचा फायदा काय, एक तर तुमच्यापाशी मोबाईल आणि TV नसणार आहे. ओके, जेणेकरून टाईमपास होणार नाही. तुम्ही आता सध्या टाईमपास रील बघण्यात आपण दिवस घालायला,
टाईमपास करायला, तो टाईमपास होणार नाही, जेणेकरून तुमचं पूर्ण फोकस अभ्यासावरती असेल. आलं का लक्षात? त्यासाठी तिथं जायचं आहे आपल्याला. आणि CBSE माध्यमातून शिक्षण घेत असताना आपल्या आईवडिलाचा पैसा वाचतो. काय होतो? पैसे वाचतात. कारण तुम्हाला 6वी ते 12वी शिकवायचं म्हणलं 7 वर्षासाठी 5-6 लाख रुपये आईवडिलाचे खर्च होणार आहेत नुसत्या शिकवायला. बाकी तुमचं राहणं, खाणं, कपडे लत्ते, ब्रश, कोलगेट, साबण, शाळेचा बॅग, स्कूल बॅग, बूट, सॉक्स, अजून काय वह्या, पेनं, पुस्तकं, किती मोठा लाटांबळ आहे. हे सगळं घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला 5-6 लाख रुपये तुमच्यासाठी खर्चावं लागणार आहे तुमच्या आईवडिलाला, तर ते वाचतील. नवोदयला तुमचं ॲडमिशन झालं तर 6वी पासून 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण तुमचं कसं असणार आहे? फ्रीमध्ये. मग तुमचे कपडे लत्ते, ब्रश, कोलगेट, साबण सगळंच फ्री. उलटं तिथं महिन्याला मिळतं ना, त्याच्यातलंच उरतं आहे. मग ते घरी आणतात, मग आपल्या भावाला देतात, धर तुला हे कळलं. म्हणजे असं असतं. तर त्यासाठी आपल्याला नवोदय निवडायचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की नवोदयची तयारी आपण आत्ता क्लासमध्ये स्टार्ट करण्याच्या अगोदर हे तुम्हाला क्लिअर माहीत पाहिजे. इतकी सुंदर शाळा आहे, इतकं छान ग्राउंड म्हणजे गार्डन, छान ग्राउंड, राहण्यासाठी स्वतंत्र क्वार्टर असतात, आपली बेड, अगदी तुम्हाला त्या बेडवरची गादी देखील भेटते त्यांच्याकडूनच, कळलं. आतरून पांघरून त्यांच्याकडनंच सगळं स्वतंत्र, प्रत्येकाला ग्राउंड असतो. ओके. स्वतंत्र काय म्हणतो, हॉस्टेल्स असतात मुलामुलींसाठी, वेगवेगळ्या हॉस्टेल्स. 1 टाईम नाश्ता आहे, 2 टाईम नाश्ता, 2 टाईम जेवण, सगळं काही व्यवस्थित आहे. फक्त त्यांना अपेक्षा एवढी की तुम्ही काय व्हावं? हुशार व्हावं. आणि हुशार झालात तर भविष्यात चांगले अधिकारी होताल. कोणी पोलीस होईन, कोणी डॉक्टर होईन, कोणी इंजिनियर होईन, कोणी शिक्षक होईन. कुठं ना कुठं तुम्ही नोकरीला 100% लागणार तिथं गेल्याच्यानंतर. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायचं आहे तर नवोदयचा पूर्वपरीक्षा म्हणजे नवोदयमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी परीक्षा असते त्याची तयारी करायची आपल्या क्लासच्या माध्यमातून. तर शिवाज्ञा नवोदय क्लासेस माजलगाव, आपल्या क्लासचं नाव माहिती आहे तुम्हाला. आत्ता आपण तयारीला चालू करण्याच्या अगोदर सांगतो की आपल्या क्लासेसचे मागच्या वर्षी 11 विद्यार्थी पात्र झाले. आपल्या बीड जिल्ह्यातून टॉपचा म्हणजे 1 नंबर पहिला आलेला जो विद्यार्थी नवोदयमध्ये ह्या प्रवेश परीक्षेमध्ये बीड जिल्ह्यात पहिला म्हणतो या, ज्याचं यादीमध्ये 80 पोराच्या यादीमध्ये पहिल्या नंबरला नाव आहे वेदांत जाधव. 4थीत जे विद्यार्थी माझ्याकडे होते त्यांना माहिती आहे, त्याचा फोटो देखील बाहेर लागलेला. आलं का लक्षात? हां, वेदांत जाधव, आरुषी धनवे असेल, त्याच्यानंतर स्मितल सोळंके असेल, असे बरेचसे पोरं हुशार पोरं झाले आणि ते नवोदयला लागले. आजपर्यंत ह्या मागच्या 5 वर्षात आपल्या क्लासमधून 43 मुलं नवोदयला पात्र झालेले आहेत. किती? 43. 2025 आज किती तारीख आहे? 24/2/2025. तर आज म्हणजे ह्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 तारखेला रिझल्ट आला. फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या 15 तारखेला रिझल्ट आला. कशाचा? सरस्वती विद्या अकॅडमी. या सरस्वती विद्या अकॅडमीला आपल्या क्लासेसचे 8 मुलं पात्र झालेत. किती? 8. लक्षात ठेवा. 8 मुलांच्या आईवडिलाला आता काही ताण राहिला नाही शिक्षणाचा. लोणावळ्याला 40 एकरच्या कॅम्पसमध्ये शिकायला जायलेत ते पण फ्रीमध्ये. इथं आपण फिरायला लोणावळ्याला जाते लोक, अरे त्यांना शिकाय भेटायला तिथं राहून सोपी गोष्ट आहे काय? 6वी ते 12वी शिक्षण पूर्ण फ्री, पुन्हा राहणं खाणं शिकणं सगळं फ्री लोणावळ्याला. त्याच्यामध्ये लक्षात घ्या 8 विद्यार्थी पात्र झाले. त्यातले माजलगाव शहरातले 3 विद्यार्थी आणि ग्रामीण भागातले 5 विद्यार्थी. ओके. मग त्याच्यात कोण कोण येतात? समीक्षा टाकणकर असन, आपल्या इथलीच आहे भीमनगर. ओके. दुसरी जी आहे सृष्टी होके. त्याच्यानंतर कोथिंबिरे एक विद्यार्थिनी, ती आपली पाटील गल्ली. ओके. कोणती कोथिंबिरेचं नाव? तर त्याच्यानंतर ते पाटील गल्लीतले. त्याच्यानंतर आणखी लागलेले जे विद्यार्थी आहेत आपले बरोबर, एक लागला आहे मोह्याच्या शेजारी गाव आहे करेवाडी का काहीतरी, काय नाव आहे? भागवत घाटोळ. हा विद्यार्थी करेवाडीचा लागला. त्याच्यानंतर मोघल आपल्या कुठला आहे तो? देवळा. ओके. इथं गाव आहे 20-22 किलोमीटरवरती, 20 किलोमीटर माजलगावून देवळ्याचा. ओके. श्रेयश मोघल. त्याच्यानंतर एक विद्यार्थिनी आपली लागली डाके पिंपरी.
ओके, सिद्धी डाके. ओके, ती विद्यार्थिनी लागली. त्यानंतर आणखी कोण विद्यार्थी लागलाय? हे असे 8 विद्यार्थी. ठीक आहे, एखाद्याचं नाव मी विसरलो असून मध्येच सिक्वेन्स सांगताना. ओके, असे 8 विद्यार्थी आपले काय झालेत, पात्र झालेत. समजलं? तर हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते आता त्या लोणावळ्या या ठिकाणी 40 एकरच्या कॅम्पसमध्ये शिकायला जाणार आहे. इथं आपली मधली सुट्टी झाली, लपणाचिपणीचा खेळ खेळायचं म्हणलं तर सुट्टी संपली तरी पहिलंच हुडकत नाही, इतकी गर्दी होते ग्राउंडवरती. काय खेळावं काय नाही सुधरत नाही. तसं तिथं प्रत्येक खेळाला स्वतंत्र ग्राउंड असतं. तुमचे बुक्स, बॅग सगळं फ्रीमध्ये तुम्हाला मिळाले. फक्त अपेक्षा एवढी की तुम्ही छान अभ्यास करावा. आलं लक्षात? तुम्ही इथं जे शिकता ना त्याच्यापेक्षा कितीतरी बेटर आहे तिथलं वातावरण. कितीतरी हुशार विद्यार्थी तुमच्यासोबत शिकायलेले असतात. डिसिप्लिन लागते चांगली. टी व्ही मोबाईलपासून लांब राहतात तुम्ही. अभ्यासात गोडी निर्माण होते. ओके, हां, सण वार उत्सव म्हणजे बड्डे गिड्डे आहे का नाही, ही यात्रा ती यात्रा, ह्याच्यातच आपलं अर्ध वर्ष चालल्या जातं. महिन्यात कमीत कमी 30-40 सुट्ट्या होत असतील तुमच्या त्या वाढदिवसात, त्या लग्नामध्ये, यात्रामध्ये आणि ह्याच्यामध्ये. काय सातत्य राहणार आहे आपल्या अभ्यासात? कंटिन्युटी राहीन का? नाही. नवोदयला तसं नाही. आलं लक्षात? नवोदयला जेव्हा सुट्टी तेव्हा सगळ्याला सुट्टी असते. असं उगच कुणाचं तरी लग्न येईन, तुमचे पप्पा आले तर मला लग्नाला यायचं असं नाही जमत तिथं. आलं का लक्षात? तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल. तुम्हाला नवोदयचा क्लास करायचा आहे तर तुम्हाला कंटिन्यू रेग्युलर करावा लागेल, तरच त्याचा बेनिफिट फायदा होणार आहे. समजलं का? त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विषय शिकायचे आहेत तर गणित, अंकगणित 16 प्रकरणं आपल्याला शिकायचे आहेत. 560पेक्षा जास्त क्रियांचा अभ्यास आपल्याला या वर्षात करायचा आहे. आता मी पहिल्या दिवशी हे याच्यासाठी सांगतो की तुम्हाला माहीत पाहिजे आपल्याला काय प्रवास करायचा आहे पुढचा. आता 4थीपर्यंत 4 वर्षात 4 क्रिया शिकलात तुम्ही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्या, वाचन, लेखन आणि पाढे. ह्याच्या पलीकडे काही शिकलात नाही. सगळ्यात पहिलं काम हातात घ्यायचं, रोज पाढा घ्यायचा माझ्याकडून. आलं लक्षात? सगळ्यात पहिलं टार्गेट 30-300 पाढे झाले पाहिजे, इथल्या प्रत्येकाचे झाले पाहिजे. 48 मुलांची जी बॅच चालू झाली आता. ओके, ही बॅच फुल झाली. आता बॅचला ॲडमिशन दुसऱ्या मिळतील. जे कोणी येईन तुमच्यात बसणार नाही. तुम्ही एवढे टॉपचे पोरं झाला पाहिजे. 4 रिव्हिजन देणार आहे. किती? 4 रिव्हिजन आपण घेणार आहोत. वर्षभरात 3च होतात, पण तुमची बॅच 5वीच्या आधीच चालू केली. एप्रिल 15ला बॅच चालू होती, ती आधीच चालू झाली. म्हणजे 4 रिव्हिजन तुम्हाला देईल 16 प्रकरणाच्या. मेंटल ॲबिलिटी, बुद्धिमत्ता ह्या 2 विषयाच्या वर्कशीट आणि पुस्तक तुम्हाला दिलेत. ओके, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यापैकी 20 प्रश्न असतात अंकगणिताचे, 25 मार्क पडतात. 20 प्रश्नाला 25 गुण आहेत. ओके, त्यानंतर दुसरा विषय आहे मेंटल ॲबिलिटी, बुद्धिमत्ता, 40 प्रश्न 50 गुण. आणि तिसरा विषय आहे भाषा, मराठी भाषा, 20 प्रश्न आणि 25 गुण. एकूण 100 गुणांचा पेपर आहे. आणि या 100 गुणाच्या पेपरमध्ये तुम्हाला मार्क किती पडायला पाहिजे पहिल्या दिवशी, ह्याच्यामुळं सांगतोय. एक बी मार्क कम पडला तरी वाईट वाटलं पाहिजे आपल्याला, कसं काय गेला माझा मार्क, इतका अभ्यास करायचा. कळलं? तुम्हाला जर नवोदयला लागायचं असेल, चांगल्या शाळेत शिकायचं असेल, ओके, छान तुम्हाला भविष्यात एखादा अधिकारी व्हायचा असेल, तर एकच मार्ग आहे, नवोदयचा फुल अभ्यास करणे आणि आउट ऑफ पेपर लिहिणे. 100 पैकी 100. कळलं? 100 पैकी 100 मिळवले की तुमचा लक्षात घ्या, जे मुलं आपले लागलेत, आता क्लासमधून जे विद्यार्थी पात्र होतात त्यांना आपण सायकल देतो. ते जे नवोदयला लागतात त्यांना काय देतो? सायकल गिफ्ट असते माझ्याकडून. 8, 9, 10, 12 हजारापर्यंतची सायकल असते एक. आलं का लक्षात? विद्यार्थी पात्र झाला म्हणून 12-12 हजारापर्यंतची सायकल असते. हे तुमचं सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही घेऊन जायचं. किती पोरं यावर्षी सायकल घेणार सांगा मला? वा वा वा, सगळ्यालाच व्हायचं आहे पास. तुम्ही आत्ताच कमिटमेंट करा माझ्यासोबत, सगळ्याला पास व्हायचं आहे. सगळे अभ्यास करणार 100%. मी दिलाय तेवढा अभ्यास. ठीक, धन्यवाद. करा हात खाली. 100% अभ्यास करायचा. आलं का लक्षात? तर नवोदयला आपण पात्र हो. सोपं आहे, तुम्हाला एकदम सोपं करून शिकवतो मी. फक्त एकच काळजी करा, जे ट्युशनला येणारे विद्यार्थी त्यांना ॲब्सेंट राहू नका. जे हॉस्टेलला राहणारे विद्यार्थी त्यांना घरी जाऊ नका. म्हणजे उदाहरणार्थ निघाला कशाला बी घरी,
काय कारण नसतं तरी घरी जाते. काय फायदा नाही त्याच्यात. मला काय, तुमचाच ग्राफ कमी होऊन जाईल, तुम्हीच नवोदयला लागायचा, माझा त्याच्यात काय फायदा नाही. कळलं का? त्याच्यामुळं कुणाचा वाढदिवस असला तर म्हणायचं एवढं वर्ष वाढदिवस बंद. कुणाचं जवळच्या पाहुण्यातलं लग्न असलं तर म्हणायचं तुम्हीच लग्न करा, आम्ही नाही येणार. कळलं? आई वडिलाच्या मागं लागायचं नाही, इकडं तिकडं जायचं आहे, गावाला जायचं आहे, मामाच्या इकडं यात्रेला. असले कुटाने आपण यावर्षी बंद करायचे सगळे. आणि फक्त आपलं एकच टार्गेट, ओनली नवोदय. कळलं? एकदा जर नवोदयाला लागलात तुम्ही तर लक्षात घ्या, तुमचं आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. आहे का नाही? एक तर सत्कार, माझ्याकडून 10-12 हजाराची सायकल आणि पुन्हा प्रत्येक माजलगावच्या चौकामध्ये बॅनरवर फोटो. आता फोटोच बनवायचा चालू, मी फोटोच आणायला. ते जे आपले सरस्वती विद्या अकॅडमीला आपले जे विद्यार्थी लागलेत, तुमचे भाऊ मोठे 5वीतले, गेल्या वर्षीचे, मागच्या वर्षीचे, त्यांचा सत्कार तर केलाच. प्रत्येकाच्या आईवडिलाला बोलवून मी सत्कार केला आहे त्यांचा. आता त्यांचे बॅनर लागतील त्यांच्या गावात. किती भारी वाटण आपलं बॅनर लागलं आहे ना? हां, विचार करा. एकदम भारी जंगी स्वागत होईल तुमचं, काळजी करू नका. फक्त अभ्यास करा. आलं का लक्षात? सुरू करायचं आपण नवोदय. आता अजिबात थांबायचं नाही वर्षभर. कळलं का? अजिबात वर्षभर थांबायचं. ओके, गुड. तर नवोदयला समोर लक्ष द्या. नवोदयला आपण काय करूया, नवोदयमध्ये काय काय असतं, कोणकोणते प्रकरणं आहेत, काय काय अभ्यास आहे, सिलेबस काय काय आहे, काय अभ्यास करावा लागेल आपल्याला. ओके, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण सुरुवात करूया नवोदयची. ठीक आहे, पेन. नवोदयची सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, अंकगणित. पहिलं जे विषय आहे आपला तो आहे अंकगणित. कारण हाच विषय आपल्याला काय करावा लागतो, जास्त शिकावा लागतो, म्हणून अंकगणित. ओके, या विषयाचा अभ्यास वर्षभर जास्त करायचा आपल्याला, म्हणून मी पहिला विषय हा घेतला. आलं लक्षात? काय होईल? हां, अंकगणित हा विषय काय करायचा आपल्याला, घ्यायचा. समजलं? तर पुढं लक्ष द्या. अंकगणितामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, काय शिकावं लागेल ते आपण पाहूया अंकगणितामध्ये. ठीक आहे, असो. तर कोणकोणते टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत अंकगणितात ते घेऊ. अंकगणितामध्ये आपल्याला शिकायचं आहे, पुढं लक्ष द्या, ते म्हणजे पहिला टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे अंकगणितामध्ये. पुढं लक्ष द्या. कोणकोणते प्रकरण आहेत? तर पहिलं प्रकरण मी तुम्हाला सांगतोय, अंकगणितातलं पहिलं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे चिन्हांचे नियम. ओके, त्याच्या अगोदर मी संख्यावरील क्रिया घेतो. कोणतं प्रकरण? संख्यावरील क्रिया. आता संख्यावरील क्रिया या प्रकरणामध्ये आपल्याला 4ही क्रियांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कोणकोणत्या 4 क्रिया? कोणत्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. परंतु नुसती साधी बेरीज नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला संख्यावरील क्रिया या एका प्रकरणामध्ये एका प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे अपूर्णांक. पुन्हा शिकायचं आहे, पुढं लक्ष द्या. दुसरं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक. ओके, त्याच्यानंतर तिसरं शिकायचं आहे दशांश अपूर्णांक. ओके, यांचा अभ्यास शिकायचा आहे, संख्यावरील क्रिया. कळलं? त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे ते आहे चिन्हांचे नियम. चिन्हांचे काय? नियम. चिन्हांचे नियम शिकायचे. ओके, 4 नियम आहेत. ते 4ही नियम कसे यूज करायचे गणित सोडवत असताना त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे, चिन्हांचे नियम. तिसरं आहे, पुढं लक्ष द्या, संख्या लेखन. काय? संख्या लेखन. त्याच्यानंतर चौथं आहे संख्यांचे स्थानिक व दर्शनी किमती. त्याच्यानंतर 5वा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे, पुढं लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, ते म्हणजे स्थानिक दर्शनी किमती, संख्यालेखन झाला. संख्यांचे प्रकार. काय शिकायचे? संख्यांचे प्रकार. संख्याचे प्रकार 6वा प्रकरण आहे.
पदावली. ओके. त्यानंतर 7वं प्रकरण आहे सन्निकटता. सन्निकटता जवळच्या दशमानात, जवळच्या शतांशात, जवळच्या काय शतांशातल्या, जवळच्या हजारातल्या, जवळच्या दशमानातल्या असं तिथं येतं. ओके. त्याच्यानंतर 8वा जो टॉपिक आहे सन्निकटता, विभाज्यतेच्या कसोट्या.